नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, पीक विमा, आताच्या घडामोडी, चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला पाहूया पहिली अपडेट. ओल्या कांद्यामुळे भावात 600ची घसरण. पावसाने खराब झालेला कांदा, अवकाळी पावसाचा अंदाज आणि निर्याती बंदीची जास्ती या पार्श्वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढू लागली असल्याची माहिती मिळत आहे. आता 2 नंबरची अपडेट पाहूया. महाराष्ट्रातील भाजपाच्या जाहीरनाम्यात मांडलेल्या माता भगिनी, शेतकरी आणि तरुणांना सोबत घेऊन राज्याचा विकास करण्याबाबतचा पथदर्शी आराखडा पुढील 5 वर्षे येथील प्रगतीची हमी ठरणार असल्याचं या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी म्हटलं आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी शून्य वीज बिल, युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत योजना यासारख्या योजना महाराष्ट्रवासियांना चांगला लाभ झाला आहे. या कल्याणकारी योजनांची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त नागरिकांनी पाठिंबा द्यावा, असं या ठिकाणी आवाहन अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. जर तुम्ही PM किसान योजनेचा लाभ उचलत असाल आणि 19व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. PM किसान योजनेअंतर्गत प्रत्येक हप्ता सुमारे 4 महिन्याच्या अंतराने जारी केला जातो आणि आतापर्यंत एकूण 18 हप्ते जारी केले आहेत. 18वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला आणि त्यानुसार पुढील 4 महिने म्हणजे जानेवारीमध्येच होत आहे. म्हणजे 19वा हप्ता जानेवारी महिन्यात जारी केला जाऊ शकतो. मात्र ही माहिती अद्याप अधिकृत समोर आलेली नाही. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीवर म्हणजे MSP सोयाबीन खरेदी करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून यावर्षी सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत 4,892 रुपये प्रति क्विंटल निर्धारित आहे, जे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात स्थिरता आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं बोललं जात आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. महिलांचा सन्मान योजनेचा 4था हप्ता काल झारखंडच्या माता भगिनीच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. ही योजना विशेषतः महिलांशी महागाईशी लढण्यासाठी आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी मदत करत आहे. त्यामुळेच या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत आणखी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर 2024 पासून झारखंडमधील महिलांना 2500 रुपये मानधन दिले जाणार आहे. 53 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसला आहे. त्यातच लातूर जिल्ह्यातील एक अपडेट आले आहे. लातूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची दखल घेत सरकारने नुकसान भरपाई म्हणून 384 कोटी 14 लाख रुपयाचा निधी मंजूर केला. हा निधी मंजूर करून महिना उलटला तरी अद्याप जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. तर ही मदत केव्हा मिळणार, अशी शेतकऱ्यांमधून चर्चा होत आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. आता सर्व शेतकऱ्यांचा कापूस एकाच वेळी वेचणीला आल्याने मजूर मिळत नाही आणि शेतीत कापूस वेचणीविना उभाच आहे. अनेक शेतकऱ्यांना परिवारासह पांढऱ्या सोन्याची वेचणी करावं लागत असल्याचं या ठिकाणी दिसून आलं आहे. तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.